राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. हा योगायोग म्हणा, संयोग म्हणा किंवा आणखं काही म्हणा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन काल रायगडाच्या पायथ्याशी झाला आणि त्याच पायथ्यापासून मी घाट चढून पुण्याला आलो. भौगोलिक अंतर तो होतच, मानसिक अंतरही खूप पडलं. सर्वप्रथम मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरे यांना पक्षाच्या 20व्या वर्धापन दिनी हार्दिक हार्दिक शुभकामना देतो. खरं म्हणजे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर काही बोलायला गेलो की काही लोक त्याच्याकडे एका विशिष्ट हेतून पाहत असतात आणि मग आपली निष्ठा पक्षावर म्हणण्यापेक्षा पक्षप्रमुखावर, युवा नेत्यावर दाखवण्यासाठी जी माझ्यावर टीका करतात, हे लोक विसरतात की या पक्षासाठी मी सुद्धा काही वर्ष दिलेली आहेत आणि जे टीका करतात त्यांची काय लायकी आहे मला माहीत आहे. खरं म्हणजे त्यांच्या बापापेक्षा सुद्धा मी मोठा आहे, पण आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसाचा सन्मान करण्याची पद्धतच आजकाल कमी होत चालली. खैर, पक्ष 20 वर्षाचा झाला. तारुण्यात पदार्पण करून जवळपास पक्षाला आता 2-3 वर्ष झालेत. असं आपल्याकडे म्हटलं जातं की बापाचा जोडा ज्यावेळेस मुलाच्या पायात येतो त्यावेळेस मुलगा खूप मोठा झाला, पण त्याच्यानंतरची एक गोष्ट अशी आहे की बापाचा जोडा ज्यावेळेस मुलाच्या पायात येतो त्यावेळेस मुलगा बापालाच पहिला शत्रू समजतो. वैयक्तिक शत्रूतून एक विचारधारेचा फरक असतो. राजसाहेब, तुम्ही काल एक वक्तव्य केलं म्हणा किंवा एक पोस्ट केली म्हणा, त्या पोस्टमध्ये आपण असं म्हटलं की जात धर्म सोडा आणि महाराष्ट्राचं हित पहा. खरं म्हणजे राजसाहेब, तुमच्या वागण्यात कधी जातीवादाला थारा नव्हता. कुठल्या जातीला तुम्ही, खरं म्हणजे जात हा विषय तुम्ही कधी बाळगलेलाच नाही. म्हणजे जात हा तुम्हाला तसाही विषय समजत नव्हता. कधी तुम्ही एखाद्या माणसाला तो विशिष्ट जातीचा म्हणून जवळ केलं किंवा एखाद्या विशिष्ट जातीचा म्हणून दूर केला असं कधी नाही. त्याच्यामुळे तो जो तुमच्यात जात विरहित एकाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो खरं कौतुकास्पद आहे. पण तुम्ही धर्म सोडा हे जे बोललात हे मात्र कुठंतरी अकलनाच्या पलीकडे. महाराष्ट्राचं हित हे ठीक आहे, पण महाराष्ट्राने नेहमी राष्ट्राचं हित पाहिलंय. महाराष्ट्राने नेहमी महाराष्ट्र धर्म निभावला आहे. महाराष्ट्राने महाराष्ट्र धर्माच्या सत्वासाठी बलिदान दिले आणि हे महाराष्ट्र धर्म हा आपल्या हिंदू धर्मापेक्षा वेगळा नाही आहे. ज्या रायगडाच्या पायथ्याशी तुम्ही सदस्यांनोंदणी अभियान चालू केलं त्या खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आपला धर्म सांभाळला. आपण हिंदू आहोत, मुळात सहिष्णू आहोत, पण आपण आपला धर्म सोडला नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी यासाठी बलिदान दिलं. मग धर्म सोडा तुम्ही कोणत्या भावनेतून म्हणालात? कारण गेली कित्येक वर्ष माझ्यासारखे आपल्याकडे एक हिंदू धर्माचा कडवा नेता म्हणून पाहत आहोत आणि आज तुम्ही धर्म सोडायची भाषा केली. हा बदल का झाला? म्हणजे नेमकं त्याचं तुम्ही स्पष्टीकरण नाही केल्यामुळं आम्ही आजही दुष्काळात मायासारखी आहेत. धर्म सोडा म्हणजे काय? महाराष्ट्राचं हित मला मान्य आहे, ते प्रत्येकानं पाहिलं पाहिजे, पण महाराष्ट्राने नेहमी राष्ट्राचं हित पाहिलं, राष्ट्र धर्म पाहिला आणि आपणच धर्म सोडा असं आव्हान करत आहात. ते कुठं न समजण्याच्या पलीकडं आहे. मला वाटतं की अशा सतत बदलत्या भूमिकेमुळे माणसात बदल व्हायला पाहिजे, पण तो असा बदल व्हायला पाहिजे की ज्यांना आपलं आहे ते सर्वस्व गमावून जाण्याची वेळ यावी. हे कुठं
कळण्याच्या पलीकडे आहे. राजसाहेब, मी तुम्हाला सल्ला द्यावा एवढा मी मोठा नाही, माझा सल्ला तुम्ही ऐकावा एवढेही तुम्ही लहान नाही, तुम्ही स्वतः विचार करू शकता. पण काही गोष्टी तुम्हाला कळत नाही. तुम्ही एक फार चांगला एक विनोद केला की 20 वर्षापूर्वी जे लोक कडेवर होते आज ते कार्यकर्ते झालेत. पण राजसाहेब, ज्यांना 20 वर्षापासून तुम्ही कडेवर घेऊन ठेवले त्यांचं काय? ज्या लोकांसोबत तुम्ही हा लढा देतात, यश मिळालं नाही या लोकांपासून. वर्षानुवर्षे पदावर ठाण मांडू नयेत. एकदा पद मिळालं की त्यांना तिथून कोणी हटवू शकत नाही, ही त्यांची पक्की धारणा झाली. त्यांच्या कार्याचं मूल्यमापन कोण करणार? हे समाजात कसं वागतात, हे पक्षासाठी आपला किती वेळ देतात, पद मिळाल्यावर या पदाचा उपयोग कसा करतात, याचं कोण पाहणार? हा बोलण्याचा अधिकार तुम्ही कदाचित म्हणाल प्रकाश महाजन तुम्हाला नाही आहे, पण राजसाहेब, तुमच्या पक्षाचा तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा एक मराठी माणूस म्हणून, एक महाराष्ट्रीयन म्हणून माझ्यावर देखील परिणाम होतो, एक हिंदू म्हणून माझ्यावर देखील परिणाम होतो. ज्यावेळेस तुम्ही आधुनिक गोष्टी करतात त्यावेळेस मी फार अभिमानानं तुमच्याकडे पाहतो की एक असा नेता हिंदूचा जो हिंदूमधल्या बुरसटलेल्या विचारसरणीला दूर स्वारतो. अंतिम संस्कारामध्ये लाकडं लागतात आणि त्यामुळं आपलं वनक्षेत्र कमी होतं. हा आधुनिक विचार तुम्ही मांडला तर कौतुक करणारा मी तुमचा पहिला होतो. मग असा आधुनिक विचार मांडणारा राज ठाकरे धर्म सोडा म्हणते कळत नाही. पक्ष वाढवायचा असेल तर राजसाहेब, वर्षानुवर्ष पदावर कुंडली मारून बसलेल्या लोकांना तुम्हाला दूर करावं लागेल. तरुण रक्ताला वाव द्यावा लागेल. लहर आली म्हणजे एखादा जिल्हाध्यक्ष नेता होतो आणि एखाद्या नेत्याच्या योग्यतेचा माणूस जिल्हाध्यक्ष सुद्धा होऊ शकत नाही. हे धोरण बदलावं लागेल. जर एखाद्या पक्षात वर्षानुवर्षे राहून जर मला माझी राजकीय प्रगती करता येत नसेल तर तो कार्यकर्ता विचार करेल. या छोट्या छोट्या गोष्टीचं आत्मपरीक्षण तुम्हाला करावं लागेल. पक्षाच्या 20व्या वर्षी तुमच्या संलग्न संघटना काय वागतात, यांच्याविषयी जनमानस काय, याचा कानोसा घ्या. तुमचे खूप मोठमोठे पोलीस अधिकारी परिचयाचे आहेत, तुम्ही त्यांना विचारा या संलग्न संघटनेचे नेते कार्यकर्ते कसं वागतात. कदाचित माझ्यासारखाच एखादा वेडा माणूस हे स्पष्ट तुमच्या समोर बोलण्याचं धारिष्ट करू शकेल. मला माहिती आहे बोलल्यानंतर कॉमेंटमध्ये माझ्याविषयी काय काय बोललं जाणार आहे आणि तेच लोक बोलणार आहेत ज्या लोकांविषयी मी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष तुम्हाला बोलतोय. या संलग्न संघटनेचा मूळ संघटनेला काहीच उपयोग होत नाही. याने अक्षरशः हायदोस घातलाय. या संलग्न संघटना चालवणाऱ्या लोकांवर तुमचा अंकुश असला पाहिजे आणि या संलग्न संघटनेमुळेच मूळ पक्षाची बदनामी होते आणि मूळ पक्षाला याचा काही फायदा होत नाही. त्याच्यामुळं हळूहळू 13 आमदारापासून 0 आमदारापर्यंत एखाद दुसरी पंचायत समितीमध्ये सभापती पद मिळालं ते सुद्धा स्वतःच्या हिमतीवर नाही आहे. कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 18-20 पर्यंत पंचायत समितीच्या सदस्यता असणाऱ्या पंचायत समितीमध्ये आपले सदस्य किती स्वतःच्या बळावर आपल्याला बहुमत मिळालं असं झालं नाही. त्याचं कौतुक केलं पाहिजे, पण त्याचे एवढे ढोल बडिले न पाहिजेत की हेच म्हणजे सगळं यश आहे असं नाहीये. आता येणाऱ्या 4 वर्षात कुठलीही निवडणूक होणार नाहीये. ज्या काही 20 जिल्हा परिषद राहिल्या त्याच्या निवडणुका कधी होतात माहीत नाहीये. हा काळ अत्यंत कठीण काळ आहे, कारण कुठलीही निवडणूक नसल्यामुळे नवीन कार्यकर्ता मिळणार नाही, जुना कार्यकर्ता टिकणार नाही. आणि अशा काळामध्ये राजसाहेब, आपण 19 तारखेला काय बोलणार याची मला सुद्धा उत्सुकता आहे. आणि तुमचा जुना सहकारी म्हणून तुमच्याकडे मी हिंदुत्वाचा कडवा नेता म्हणून पाहत होतो. राजसाहेब, आपण हिंदुत्वाची जी भगवी शाल खांद्यावर घातली ती कृपया उतरू नका. नसता या देशाला एका हिंदुत्व नेत्यापासून मुकावं लागेल. तुमच्याशिवाय या देशात कडवा हिंदुत्व नेता होणे नाही, आजही माझी तीच धारणा आहे. राजसाहेब, पक्षात अनेक तुम्हाला गोष्टी सुधाराव्या लागतील. ती सुधारण्याची तुमची तयारी आहे का? काय सुधारणा करत आमच्यासारख्या कदाचित तुम्हाला ते पटणाऱ्या नाही माणसाकडून तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल आणि ती सुधारणा करा. नव्या रक्ताला वाव द्या. नव्या रक्ताला वाव देताना सुद्धा प्रत्येक कार्यकर्ता तोलून मापून त्या पदावर नेमा, ज्यामुळे पक्षाची प्रतिमा वाढेल
आणि अलाइड संघटनेवर तुम्ही अंकुश नाही ठेवला तर या संलग्न संघटना हा पक्ष बुडवल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं मला अत्यंत खेदानी आणि वेदनेने म्हणावं लागतं. हे बोलताना मी राजसाहेब कुठंतरी तुमचा जुना सहकारी होतो आणि तुमचं हित व्हावं हीच माझी इच्छा आहे. कुणाला पटो न पटो, पण ही स्पष्ट गोष्ट आहे, राजसाहेब तुम्ही जात पाळत नाहीत, तुम्ही महाराष्ट्र हित पाहता, पण आपल्या हिंदू धर्मापासून दूर जाऊ नका. हिंदू धर्माला आज तुमची गरज आहे. धन्यवाद.